तर नमस्कार मंडळी, मी योगेश चेनवणकर गप्पांमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण गणपती बाप्पाची शॉपिंग करणार आहोत. गणपती बाप्पाला लागणारे खूप काही काही वस्तू आहेत. माझा मित्र प्रतीक खोलकर यांच्या कलाधिपती आरशी. तर या मी थेट तुम्हाला घेऊन जातो आता प्रतीककडे बघूया काय काय आहे. तर या आपल्याकडे गणपतीसाठी काय काय गोष्टी भेटतात ते सांगू शकशील का? हो, नक्कीच. आपल्याकडे गणपतीसाठी मुळात तर पहिली गोष्ट म्हणजे रेडीमेड फेटे अवेलेबल आहेत. हे फेटे 6 इंचाच्या मूर्तीपासून म्हणजे अर्ध्या फुटाच्या मूर्तीपासून ते 10 फुटाच्या मूर्तीपर्यंत आपल्याकडे हे रेडीमेड फेटे अवेलेबल आहेत. सध्या आपल्याकडे जे डिस्प्लेला आहेत हे 2 ते 1.5 फुटाच्या मूर्तीसाठी अवेलेबल आहेत. आता हे साधारण नाही ना, हे किती फुटाच्या मूर्तीपर्यंतसाठी आहे? हे 1.5 ते 2 फुटाच्या मूर्तीसाठी आहेत अवेलेबल जे आपल्याकडे सध्या आहेत ते. यामध्ये हा एक फेटा आहे, जसं की हा सिल्कचा फेटा आहे, थोडा सटर आणि सोबर फेटा आहे, जो दिसायला पण खूप सुंदर दिसतो. तसंच हा धुपछाव कपडा आहे, त्याच्यामुळे ह्याच्यावर जर लाईट पडते तेव्हा त्याचे रिफ्लेक्शन्स खूप छान दिसतात आणि बाप्पाचं रूप सुद्धा खुलून दिसतं. शिवाय आम्ही ह्याच्यामध्ये एक डायमंडची लेस ॲड केलेली आहे, त्याच्यामुळे ते डायमंडचं रिफ्लेक्शन जेव्हा लाईट पडते तेव्हा खूप अजून सुंदर दिसतं. ब्राउच पण खूप एक चांगला लावलेला आहे, त्याच्यामुळे हा फेटा जो आहे तो बाप्पाला घातल्यावर प्रचंड सुंदर दिसतो आणि बाप्पाचं रूप खुलून दिसतं. दाखवा जरा तो फेटा. ते बघा, तुम्ही बघू शकतात की किती सुंदर असा हा फेटा आहे आणि अगदी ह्याच्या मागे वेलक्रोही आहे. हे बघा. तर प्रतीक, हा तुम्ही गणपतीला घालून दाखवू शकता का? हो, नक्कीच. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला हा वेलक्रो इकडून पकडून हा वेलक्रो काढायचा आहे. त्यानंतर बाप्पाच्या डोक्यावरती ही जी मधली ही जिकडे देश थांबते ते बाप्पाच्या डोक्यावरती मधोमध घेऊन त्याला नंतर इथून पकडून फक्त वेलक्रो एकावर एक लावायचा आहे आणि समोरून फक्त तो ऍडजस्ट करायचा आहे. म्हणजे अगदी मी काय बोलतो, मग या मूर्तीला समजा अगर मागे चक्री असली तर काय हे करता येतं? चक्री जर असेल तर मागे आपला पूर्ण ऍडजस्टेबल फेटा आहे. चक्री असेल तर तो थोडाफार मोठा करता येतो, त्याच्या काही प्रॉब्लेम नाही. आणि आपल्याला मागे हा वेलक्रो जो दिला आहे तो मोठा आहे, तो तुम्ही कितीही कमी करायचा असेल तर कमी करू शकता, कितीही मोठा करायचा असेल तर तो मोठा करू शकता. त्यामुळे चक्री जरी असली तरी त्याचा एवढा प्रॉब्लेम येत नाही. आणि मग त्याच्यामुळे काय मूर्तीला डॅमेज नाही होत ना? मूर्तीला काहीच डॅमेज नाही होत. आपली जर पेपर मॅशची असेल, शाडूची असेल, पीओपीची असेल किंवा कुठलीही मूर्ती असेल, प्रत्येक मूर्तीला हा फेटा लागतो, त्याच्यामुळे ह्याला काहीही प्रॉब्लेम येत नाही आणि मूर्तीला धक्का लागत नाही. ओके. आणि हे आपण म्हणजे पीओपी किंवा माती दोघांनाही आपण घालू शकतो हो, ना? दोन्हींना घालू शकता तुम्ही. पीओपीला देखील घालू शकता, मातीला देखील घालू शकता, त्याच्यामध्ये काहीही आणि प्रॉब्लेम साधारण म्हणजे हे बघितले ना आपण तर एकदमच असे हलके आहेत ते, की म्हणजे मातीची तुमची मूर्ती असेल तरी मला वाटत नाही की काही डॅमेज होईल मातीची मूर्ती ही. बिलकुल डॅमेज ह्याला होणार नाही. फेटे खूप हलके आहेत, उचलायला देखील हलके आहेत आणि अगदी युजर फ्रेंडली आहेत. तुम्हाला काहीही करायला लागणार नाही. मूर्तीला फक्त तुम्हाला हा इथून वेलक्रो सोडून मूर्तीला समोरून ठेवून वेलक्रो पुन्हा लावायचा आहे आणि तो फेटा असाच्या असा तुम्ही कितीही दिवस ठेवू शकता, त्याला काही आणि प्रॉब्लेम नाही. हा एक काहीतरी वेगळा फेटा दिसतोय, हा दाखवा ना. हा जो आहे तो आम्ही ह्याला बाळकृष्ण पगडी किंवा बाळ गणेश पगडी म्हणतो, ह्याच्यामध्ये आपण आज सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेला फेटा आहे. ही पगडी आहे, त्याच्यामध्ये अलग अलग रंगसंगती आपण ह्याच्यामध्ये यूज करू शकतो. आपण ह्याला कितीही डेकोरेशन करू शकतो, त्याला इव्हन आपण त्याला मोरपंख लावू शकतो किंवा काही जेवढं पाहिजे तेवढं त्याच्यावर एक आहे ना मस्त असं श्रीकृष्णाची अशी बासरी पण दिली आहे त्यांनी. मस्त एकदम हा फेटा. या फेट्याचा ॲडव्हान्टेज असा आहे की आपण ह्याच्यामध्ये अनेक रंगसंगती, अनेक प्रकार, अनेक कस्टमायझेशन करू शकतो, ज्याच्यामुळे हा अजून खुलून दिसतो. याची कॉस्टिंग काय आहे या फेट्यांची? ह्याची कॉस्टिंग साधारण 1.5 फूट ते 2 फूटच्या मूर्तीसाठी साधारणपणे 800च्या हिशोबामध्ये जाते. ओके. आणि ह्याची या फेट्याची? हा फेटा 600 पर्यंत येतो आणि जसं जसं आपले मूर्तीची हाईट वाढते, म्हणजे हा 1.5 ते 2 फुटाचा रेट आहे 600. जशी जशी तुमची हाईट वाढेल तशी तशी 100 रुपये आपण वाढवत जातो त्याच्या. आणि बघ अजून मला हा पण एक सुंदर फेटा दिसता. बघा हा फेटा बघा तुम्ही. हा वेल्वेटचा फेटा आहे. हा आम्ही नवीन प्रयोग केला यावर्षी, ज्याच्यामध्ये आम्ही वेल्वेटच्या कपड्याचा वापर केला आहे. त्यामुळे यामध्ये तुम्हाला 2 रंग मिळतात, ज्यामध्ये एक साईड क्रीम आणि एक साईड लाईट आणि एक साईड डार्क अशी मिळते. त्यामुळे तो बाप्पाच्या डोक्यावर दिसायला अजून खूप सुंदर दिसतो. आणि ऑलरेडी ह्याची प्राइस 800 रुपये आहे या फेट्याची. मस्त. म्हणजे हे बघा ना, त्याच्यावरती काम बघा किती सुंदर असं काम आहे या फेट्यावर. आणि हे बघा अजून पण आहे ना, इथे भरपूर वेगवेगळे फेटे आहेत. या फेट्याबद्दल एक सांगायचं तर हा साडीचा फेटा आहे. जी आपली साडी असते, जी आपण नॉर्मल घालतो, चांगलीतली झरीतली साडी, हा त्याचा फेटा आहे. ह्याचा तुरा देखील खूप सुंदर येतो आणि तसंच ह्याचा पूर्ण जो आहे बघाल तुम्ही कलर देखील धुपछाव आहे, त्याच्यामुळे ह्याच्यावर काम देखील सुंदर केलेलं असतं. ऑलरेडी तो डिझायनर असतो, त्यामुळे अजून खूप सुंदर त्याचा लुक येतो बाप्पाच्या डोक्यावरती.
पण एक साधारण एक किती फुटाच्या मूर्तीपर्यंत तुम्ही हे बनवतात? आपण आतापर्यंत मंडळाच्या मूर्तींसाठी जी होती ती 14 फुटाची मूर्ती होती, ज्याच्यासाठी आपण गेल्या वर्षी एक मोठा फेटा बनवला होता जो 14 फुटाचा होता, आणि सर्वात लहान फेटा हा आम्ही 8 इंचाच्या मूर्तीसाठी बनवलेला आहे. मग मोठ्या मूर्तीचं बोललं तर त्याची कॉस्टिंग किती पर्यंत जाते? मोठ्या मूर्तीची कॉस्टिंग ही साधारण तुम्ही कुठला कपडा घेता त्याच्यावरती डिपेंड असते, किंवा कुठल्या प्रकारचा कपडा घेता, काय त्याच्यात आता सध्या कस्टमायझेशन. समजा ना आता हाच असला तर ह्याचे अराउंड कॉस्टिंग कितपर्यंत जाईल? याची मोठ्या मूर्तीसाठी जर आपण समजा 10 फुटाच्या मूर्तीसाठी जरी धरलं तरी पण ह्याची कॉस्टिंग अराउंड 6,000च्या घरामध्ये जाते. ओके. आणि अजून मला एक कंठ्या पण सुंदर दिसते, कंठ्याही दिसत आहेत, तर मला या कंठ्यांबद्दल काय सांगा? ह्या ज्या कंठ्या आहेत ना, या पूर्ण फॅब्रिकच्या कंठ्या आहेत, ज्याच्यामध्ये सुंदर असं फुलांचं डिझाईन केलेलं आहे. सुंदर फुलांच्या आकारामध्ये या कंठ्या शिवलेल्या आहेत. ज्या फुलं कसला कपडा आहे हा खणाचा कपडा आहे. म्हणजे काम बघा ह्याच्यावर, इतकं ते सुंदर झालेलं आहे ना. मला एक हा गणपतीला घालून दाखवाल का? हो नक्कीच. हे बघा, हा अशा प्रकारे गणपती बाप्पाला आपल्याला घालता येतो. आणि हा पूर्ण पण फुलाचा आहे. कितीही फुटापर्यंत आपण करू शकतो का? आपण हा कितीही फुटापर्यंतच्या कंठ्या आपण बनवून घेऊ शकतो, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. आपण अगदी 5 ते 6 फुटाच्या गणपती देखील आपण बनवलेल्या आहेत या कंठ्या. ज्यांच्या काही मूर्त्या शाडू मातीच्या असतात, ज्यांना कधी कधी फुलं घालायला किंवा त्याच्यामध्ये ओले हार घालायला अलाउड नसतं, त्यांना हे कंठी घालू शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला गणपतीचं रूप देखील दिसतं, पूर्णच्या पूर्ण गणपतीचे बारकावे देखील दिसतात मूर्तीचे, आणि आपल्याला एक समाधानही मिळतं की आपण गणपती बाप्पाला काहीतरी एक वस्तू आपल्याकडनं चढवली आहे. सो कधी कधी मूर्त्यांना अलाउड नाही. ह्याची कॉस्टिंग काय आहे? ह्याची कॉस्टिंग, या कंठीची कॉस्टिंग अगदी 300 रुपयापासून सुरुवात आहे. जशी जशी मूर्तीची हाईट किंवा लेंथ जशी आहे. इथे काय ना सुंदर अशी आहे ना गुलाबाची ही दिसते, ही जरा दाखवा ना. ही गुलाबाची कंठी आहे. पूर्ण सगळे जे गुलाब आहेत ते पूर्ण हँडमेड गुलाब आहेत, जे बनवलेले आहेत. खणाच्या कपड्यापासून बनवलेले गुलाब आहेत. ह्याची कॉस्टिंग आहे? ह्याची कॉस्टिंग 400 रुपयापासून सुरुवात आहे. याची ही 2 फुटाची कंठी आहे जे आपण दाखवले आहे. आणि गणपती बाप्पाच्या अंगावर जसं मी सांगितलं तसं ज्यांना हार घालायला अलाउड नसते ते ही कंठी घालू शकतात. आपल्याला सेम फिलिंग येते की आपण हारच घातलाय गणपती बाप्पाला, इतकं सुंदर दिसतं. तर प्रतीक, अजून काही शेलेही दिसत आहेत लहान मूर्तींसाठी. हे गणपती बाप्पाचे शेले आहेत. त्याच्यामध्ये वेल्वेटचा शेला आहे, काही डिझायनर शेले आहेत, काही जे शेले आहेत त्याचे सिल्कमध्ये शेले आहेत जे डिझायनर कपड्यामध्ये आहेत, त्याला आपण वर्क केलेलं आहे टिकल्यांचं. हे पैठणीचे शेले आहेत. हा पैठणीच्या शेल्याबद्दल सांगायचं तर गणपती बाप्पाचं धोतर कुठल्याही रंगाचं असेल, अगदी लाईट असेल किंवा डार्क असेल, कुठल्याही रंगाचं असेल, हा शेला सगळ्यावर जातो. आणि हा बघा, इथे एक असा पण शेल आहे जो गेल्या वर्षी लालबागच्या राजाला होता. तर हे बघा, इतका हा सुंदर शेल आहे ना. हा शेला आहे ज्याच्यामध्ये गेल्या वर्षीचा लालबागच्या राजाची मूर्ती पाहाल तर लालबागच्या राजाच्या गेल्या वर्षीच्या मूर्तीला अगदी सेम असा शेला घातला होता, ज्याच्यामध्ये तिरुपती बालाजीचे काही सिम्बॉल्स होते. ओके. मी काय बोलतो, आता समजा अगर ही मूर्ती असेल तर मला या मूर्तीसाठी एक शेला दाखवा ना. हो नक्कीच. हे पहा, हा वेल्वेटचा शेला आहे जो आता मी गणपती बाप्पाला परिधान करतोय, आणि हा खूप सुंदर लुक देतो गणपती बाप्पावर. हा मूर्तीची लेंथ आपण शेल्याची लेंथ थोडी जास्त सोडली आहे, त्यामुळे तुम्हाला पाहिजे तसा शेला तुम्ही वळवू शकता. जसं की मी आता हातावरून घातला, कारण आपण कंठी घातलेली आहे बाप्पाला, त्यामुळे आम्ही घालतानाच हा शेला असा हातावरून घातलेला आहे, जो खूप चांगल्या प्रकारे दिसतो बाप्पाच्या अंगावरती. अशा प्रकारे तुम्ही बाप्पाच्या अंगावरती हा शेला परिधान करू शकता, आणि तो दिसायला बाप्पाचं रूप खूप खुलून दिसतं. शेल्याचे प्राइजेस कसे कसे आहेत? या शेल्याची प्राइस आहे 1.5 फूट किंवा 2 फूटसाठी हा शेला चालतो. या शेल्याची वेल्वेटचा असल्यामुळे ह्याची प्राइस आहे 400 रुपये. पैठणीचा जो शेला आहे त्याची प्राइस आहे 500 रुपयापासून सुरुवात आहे, आणि जे सिल्कचे आणि साडीचे शेले आहेत त्याची प्राइस ही आपल्याकडे 300 रुपयापासून सुरुवात आहे. ओके. आणि काही मोठे शेलेही दिसत आहेत तुमच्याकडे, तर हे किती फुटाच्या मूर्तीसाठी आहे? हे जे शेले आहेत सगळे हे 12 ते 14 फुटाच्या मूर्तींसाठी बनवलेले शेले आहेत, ज्याच्यामध्ये खूप मोठ्या मूर्त्या असतात त्यांच्यासाठीचे बनवलेले खूप सुंदर शेले आहेत. हे म्हणजे आता हे शेले पण बघितले ना, ह्याच्यावर पण तुम्ही बघा की इतकं जास्त डिटेल वर्क्स आहेत ना, आणि सगळ्यात ना वेगवेगळे शेले आहेत. हे बघा,
तर ह्याची प्राइसिंग काय काय आहे? ह्याची प्राइसिंग आपल्याकडे 5,000पासून सुरुवात आहे प्रत्येक शेल्याची. तसंच जसं जसं तुमचं कस्टमायझेशन असेल किंवा जसं जसं तुमची रिक्वायरमेंट असेल त्या हिशोबाने प्राइस व्हॅरी होते, कमी Okay. जास्त त्या हिशोबाने करता येते. आणि साधारण हे किती फुटाच्या मूर्तीपर्यंत तुम्ही करू शकताय? हे आपण 20 फुटाच्या मूर्तीपर्यंत हे शेले आपण करू शकतो, 20 फुटाच्या मूर्तीपर्यंत. Okay. फक्त त्याच्यासाठी आम्ही खूप लवकर तुम्हाला ऑर्डर द्यावी लागेल आणि तुमचे काही रिक्वायरमेंट्स असतील, तुमच्या काही गरजा असतील की तुम्हाला आणि कसे एक हवे साधारण ते किती दिवस म्हणजे आता मोठे शेले अगर बनवायचे असतील तर किती दिवस आधी ऑर्डर द्यायला हवी? सांगा. माझं म्हणणं आहे की कमीत कमी एक 7 दिवस आधी तरी तुम्ही जर ऑर्डर दिली तर बरं होईल, जेणेकरून आपल्याला तुमचं कस्टमायझेशन समजून त्या हिशोबाने शेला व्यवस्थित बनवता येईल. ओके. आणि अजून आहे ना एक मागेही काहीतरी आहे, तर ते काय सांगा ना. हे मागे गणपती बाप्पाचे बॅकड्रॉप्स आहेत. Okay. सध्या जे काही बॅकड्रॉप्स आहेत मी तुम्हाला दाखवतो. फक्त साधारण पारंपरिक बॅकड्रॉप्सला थोडंसं एक बगल देऊन आपण खूप सुंदर प्रकारचे बॅकड्रॉप्स काढलेले आहेत, ज्याच्यामध्ये हे पूर्ण वेल्वेटच्या कपड्यामध्ये बॅकड्रॉप आहेत. त्याला खूप सुंदर असे डिझायनर लेस आणि डिझायनर असं एक पूर्ण काम केलेलं आहे. त्याला अडकवायला हुक आहेत की जसं काय तुमच्याकडे समजा काही अवेलेबल नसेल काही. म्हणजे हे बघा इथे तुम्ही आहे ना इझिली असं हँग करू शकता. ते मस्त आयडिया केली ही. आणि हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे आहेत, ज्याला वेगवेगळ्या प्रकारच्या रंगसंगतीमध्ये बनवलेले बॅकड्रॉप्स आहेत. वेल्वेटची मध्ये आहेत, साध्या काही चांगल्या डिझायनर आणि हे कपड्यांमध्ये बघा आहेत. इथे पण बघा ना, हे लटकन पण खालते इतके मस्त आहे ना, असे ते पूर्ण फ्लो मध्ये गेलेत ना, सगळे मस्त दिसत आहेत त्या. अगदी वेगवेगळ्या डिझाईनमध्ये देखील उपलब्ध आहेत आणि खूप सुंदर आणि सोबर दिसतात, ज्याच्यामुळे तुमच्या गणपती बाप्पाचं अगदी कोणाला सोबर डेकोरेशन हवं असेल, भरगतचं नको असेल आणि सोबर डेकोरेशनसाठी खूप सुंदर ऑप्शन्स आहेत की हा पटकन म्हणजे होण्यासारखे आहेत. पूर्ण आहे ना एक अख्खा हा किटच आहे तुमच्याकडे असं बोलू शकतात. हो, हा एक पूर्ण कॉम्बिनेशन पॅक आपण म्हणू शकतो, एक कॉम्बो पॅक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला गणपती बाप्पाचा फेटा, शेला, कंठी आणि बॅकड्रॉप असं एक पूर्ण तुम्हाला मिळून जाईल. जेव्हा हे सगळं पूर्ण तुम्ही एकत्र सेटमध्ये घ्याल तेव्हा तुम्हाला आपण प्राइसमध्ये कमी जास्त करून देऊ शकतो. ओके. तर ठीक आहे प्रतीक, तुझं आता हे बघा याच्यावर तुम्ही स्कॅन केलं ना तर तुम्हाला अजून काही, तर प्रतीक हे सगळे प्रोडक्ट्स सोडून अजून काही प्रोडक्ट्स आपल्याला पुढे बघायला मिळतील का? आणि नॉर्मली हे प्रोडक्ट्स आता जे आहेत ते किती दिवस आधी भेटतील आणि कसं काय प्रोसेस आहे सगळी? हे जे प्रोडक्ट्स आहेत ते सोडून आपल्याकडे गणपती बाप्पाचे आपण एक नवीन लोड बनवणार आहोत, जे गणपती बाप्पाच्या शेजारी आपण ठेवू शकतो, जे डिझायनर लोड्स असतील. सो ते आहेत आपल्याकडे सध्या. आणि हे जे काही प्रोडक्ट्स आहेत हे फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर आपण देणार आहोत हे प्रोडक्ट जे काय आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लवकर जेवढं तुम्ही ऑर्डर द्याल तेवढं चांगलं आहे. आणि शक्यतो आम्ही ठरवलेलं आहे की शेवटची तारीख ही 30 ऑगस्ट ही असेल की त्याच्यानंतर आम्ही ऑर्डर एक्सेप्ट करणार नाही. नवीन ऑर्डर त्याच्यानंतर नवीन order घेणार accept नाही. करणार Yes, नाही ओके. आहोत. म्हणजे आता तुम्ही बघा हे सगळे सुंदर शेले किंवा फेटे आहेत हे तुम्हाला परत नाही भेटणार एकदा संपले तर सेम. तर प्रतीक तुझा नंबर सांग ना. माझा नंबर आहे 9326180216. हा आमचा बिझनेस नंबर आहे. शिवाय इंस्टाग्रामवर कलाधिपती आर्ट्स म्हणून तुम्ही सर्च करू शकता. त्याच्यावरती तुम्हाला जर तुम्ही तिथेही ऑर्डर प्लेस करू शकता, तिथेही तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीज बघायला मिळतील. सो आमचा लोगो आणि सगळं खाली पेजवर दिलेला आहे, तर तिथे बॅनरवर दिलेला आहे, तर तुम्ही त्यांना कलाधिपती आर्ट्सला फॉलो देखील करा आणि तिथे देखील ऑर्डर तुम्ही प्लेस करू शकता. ओके. आणि हे सगळं होम डिलिव्हरी भेटणार की कसं काय? या सगळ्याची आपल्याला होम डिलिव्हरी भेटेल, याची काही काळजी नाही. आपण पोस्ट जे आहे, शिपिंग आहे, आपल्याला शिपिंग फ्री आहे. ऑल ओव्हर इंडिया आपण शिपिंग फ्री देत आहोत, त्याच्यामुळे तुम्हाला सगळं होम डिलिव्हरीपर्यंत भेटून जाईल. तर धन्यवाद प्रतीक. लवकरच अजून काही नवीन बघायला भेटेल ह्याची आम्हाला अपेक्षा आम्ही ठेवतो. तुला गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया.